श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. देशातल्या सर्वात मोठ्या वाढवण बंदराची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी, 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा, दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा सर्वत्र उत्साह आणि माझी लाडकी बहीण योजना तसंच योजना दूत भरती प्रक्रियेचा प्रारंभ या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि नीता चौरे. देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते पालघर मधल्या सिडको मैदानात नुकतीच पार पडली. यावेळी 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराची पायाभरणी तसंच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्य व्यवसाय प्रकल्पाचं आणि योजनांचं लोकार्पण आणि शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. हे देशाचं सर्वात मोठं कंटेनर बंदर असून हे जगातल्या सर्वात खोल असलेल्या बंदरांमधून एक असं महत्वपूर्ण बंदर आहे. त्यामुळे हे क्षेत्र एक व्यावसायिक क्षेत्र बनेल. या बंदरावर हजारो जहाजे कंटेनर येतील, त्यामुळे या क्षेत्राचं चित्र बदलेल. हा परिसर आता रेल्वे आणि महामार्गाशी जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. त्यामुळे या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबर या भागातल्या स्थानिकांना आणि त्यांच्या पुढील पिढ्यांना होईल असं प्रतिपादन यावेळी प्रधानमंत्र्यांनी केलं. शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री योजना दूत या पदाच्या 1,851 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना www.mahayojnadut.org या संकेतस्थळावर नोंदणी करून आपला अर्ज करता येईल. या माध्यमातून पात्र उमेदवारांना पालघर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाअंतर्गत काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50,000 योजना दूतांची 6 महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजना दूतांना दरमहा 10,000 रुपये मानधन देखील दिले जाणार आहे. हे योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्याचं कार्य करतील. डहाणू ते नाशिक दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या सर्वेक्षणाचं काम सुरू होऊ शकेल. वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी बहुप्रतीक्षित अशा डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली. या डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी दिली. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे. ठाण्यासह जिल्हाभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. लाडक्या बहिणीप्रमाणेच सुरक्षित बहीण ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे. शासनानं ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली. मुख्यमंत्र्यांनी शेवटी महिला गोविंदा पथकाचंही विशेष अभिनंदन केलं. ढोल ताशांच्या गजरामध्ये जिल्हाभर लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 2,000 सार्वजनिक तर 2 लाखांहून अधिक खासगी गणपतींचं आगमन झालं आहे. मोठ्या भक्तिभावानं प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर 1.5 दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ठाण्यातील मुंब्रा, कळवा, कोपरी आदी भागात श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्य करत आहे. संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी नुकतंच केलं. देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या उत्साहात पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपल्या भारत देशाची जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात तसंच देशाला जागतिक महासत्ता बनवण्यात महाराष्ट्राचंही योगदान असावं यासाठी राज्य शासन अहोरात्र काम करत असल्याचंही ते म्हणाले. या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हा नियोजन सभागृहात विविध प्रशासकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.